नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तर सावली तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तर आज आपण नारळी पौर्णिमा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. सण, उत्सव आणि व्रते यांच्या मागे काही शास्त्रीय कारण लक्षात घेऊन ही सण साजरे करण्याचे आपले काहीतरी त्यामागे कारण आहे असे मानतात. त्यामागे आपलेच कल्याण किंवा भले असते. वास्तविक पाहता जीवनात नेहमी संयमच पाळला जातो, पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की जवळजवळ वर्षातील 75% तिथींना यापैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्यात सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच मानले जाते. या महिन्यात येणाऱ्या सण आणि धार्मिक उत्सवामध्ये यापैकी व्रतामध्ये नारळी पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे. तर आता मी तुम्हाला पौर्णिमा म्हणजे काय हे सांगणार आहे. ज्या रात्री आकाशामध्ये चंद्र पूर्ण गोलाकार आणि पूर्ण तेजाने चमकताना दिसतो तो दिवस म्हणजे पौर्णिमा आहे. मराठीत या तिथीला पुनव असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे पौर्णिमा होय. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने असतो, त्यामुळे सूर्याचा प्रकाश पूर्णपणे चंद्रावर पडतो आणि तो आपल्याला पूर्ण दिसतो. तर आता मी तुम्हाला पौर्णिमेचे स्वरूप आणि माहिती सांगणार आहे. चंद्र जेव्हा आपल्या पृथ्वीच्या एका बाजूला किंवा सूर्यविरुद्ध बाजूला असतो तेव्हा चंद्राचे संपूर्ण रूप प्रकाशमान दिसते. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक मराठी महिन्यातून एकदा म्हणजे शुक्ल पक्ष संपल्यानंतर पौर्णिमा येते. इंग्रजीत याला फुल मून असेही म्हणतात. तर या पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक देखील महत्त्व आहे. तर या रात्री चंद्राच्या किरणामुळे वातावरणात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते असे मानले जाते. तसेच वर्षातील विविध पौर्णिमांना विशेष धार्मिक महत्त्व असते, जसे की गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा, देवदिवाळी पौर्णिमा अशा अनेक पौर्णिमा आहेत. अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी उपवास करताना दिसतात आणि सत्यनारायणाची पूजा किंवा चंद्रदर्शन घेऊन हे दिवस साजरे केले जातात. नारळी पौर्णिमा हा प्रामुख्याने महाराष्ट्रात किनारपट्टीवर व कोकणात साजरा केला जातो. याला खूप महत्त्व आहे. तसेच हा सण पावसाळ्याच्या शेवटी श्रावण पौर्णिमेला येतो. पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असते आणि लाटा अतिशय धोकादायक असतात. जुन्या काळात आणि आजही पावसाळ्याच्या 4ही महिन्यात कोळी बांधव समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र शांत झाल्यानंतर कोळी बांधव व व्यापारी आपला व्यवसाय आणि मासेमारी पुन्हा सुरक्षितपणे चालू करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्रदेव वरुण देवाची पूजा करतात. समुद्राचा प्रकोप टाळावा आणि संकटापासून रक्षण व्हावे म्हणून समुद्राला सोन्याचा किंवा साधा नारळ अर्पण केला जातो. हा सण कोळी समाजाच्या जीवनाशी आणि समुद्राशी असलेल्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. या दरम्यान गोडधोड जेवण, नारळाचे पदार्थ आणि करंज्या विशेषतः बनवल्या जातात आणि पारंपरिक नृत्य, गाणी म्हणून हा सण उत्सव साजरा केला जातो. पावसाळा आला
की समुद्र शांत होतो तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमीनंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. नारळी पौर्णिमेलाच श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव, समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवतेच्या प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करायचे नारळ हे फळ शुभसूचक आहे आणि तसेच सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले जाते. नदीपेक्षा संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागरे सर्व तीर्थाने असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. जहाजाच्या मालाची वाहतूक करताना वरुणदेव प्रसन्न असल्यास ते आपल्याला सहाय्य करतो असे मानले जाते. या दिवशी यमलहरींचे आधिक्य वाढल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्यामुळे जलावर ताबा मिळवणाऱ्या सागररूपी वरुण देवतेला हा नारळ अर्पण केला जातो. या दिवशी ब्रह्मांडात आपतत्वात्मक यमलहरींचे आधिक्य वाढते. या दिवशी ब्रह्मांडात भोवराप्रमाणे गतिमान असतात. वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्यामुळे या दिवशी सागररूपी वरुण देवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्याला असणाऱ्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात असणाऱ्या यमलहरींना आपतत्वाचे प्रमाण जास्त असणाऱ्या यमलहरी ते ग्रहण करतात. हे अतिशय संवेदनशील असते. वरुण देवतेला आवाहन करताना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात आणि नारळाच्या पाण्यातील तेजतत्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांच्यातील रज तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करतात. म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे प्रमाण अधिक असते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे गतिमान असतात. वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संचयन करणारी असल्यामुळे या दिवशी सागररूपी वरुण देवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्वाचे प्रमाण जास्त असणाऱ्या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुण देवतेचे आवाहन करताना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्व यमलहरींच्या ताब्यात ठेवून त्यांना विघटन करण्याचे काम करतात. यामुळे वरुण देवतेच्या चरणी सागररूपी समर्पण करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. वायुलहरांच्या वातावरणातील आधिक्यामुळे शरीरात अधोगामी वाहणारे वायू कार्यरत झाल्यामुळे पातळातून प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक लहरी पटकन जीवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्यामुळे त्याचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. तर या दिवशी आपण समुद्राला नारळ अर्पण का करावा? तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करताना ते पाण्यात फेकू नका, तर हळूवारपणे सोडा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून नारळाला हळूवारपणे अर्पण करायचं आहे. ते करताना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही. म्हणून ती भावपूर्णपणे हळूवारपणे पाण्यात सोडावा. तसेच सागर तटावर राहणारे कोळी समाजातील बांधव नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. मराठी महिन्यानुसार श्रावणात येणारा नारळी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. नारळावर असलेल्या 3 छिद्रांना त्रिनेत्रधारीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान शिव शंकराला नारळाचे भोग लावला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी
मासेमार बांधव आपल्या मासेमारीसाठी उपयोगात असलेल्या अवजारांची स्वच्छता करतात व ज्या मासेमार बांधवांकडे भरपूर संपत्ती असते ते या दिवशी नवीन बोट घेण्यास पसंती देतात. एकंदरीत नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज आपल्या कामाला तसेच व्यवसायाला देव मानून त्याचे पूजन करतात. भारतात रक्षाबंधनाच्या दिवशी विविध राज्यांमध्ये नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. महाराष्ट्रातील कोकण विभागात या सणाला विशेष महत्त्व आहे. कोकणात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा म्हणजे सगळ्यात मोठ्या सणांपैकी एक सण आहे. या दिवशी समुद्र देवतेची आराधना केली जाते. दर्यादेवाला पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार यंदाच्या वर्षी 27 ऑगस्ट 2026 या तारखेला आहे. या सणामध्ये वरुण राजाला एक विशेष महत्त्व आहे. कोकणात तसेच महाराष्ट्रात इतर भागामध्ये मासेमारी करणाऱ्या समाजात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जातात. असे म्हटले जाते की नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागरदेवाला नारळ अर्पण केल्याने समुद्रदेवता प्रसन्न होतात आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या समाज बांधवांची वादळ वाऱ्यापासून रक्षा करतात. अशा प्रकारे तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.